सर्वच राशींना मित्रांनो ग्रहस्थिती तर अत्यंत अनुकूल असेलच। रवी, शनी आणि बुध यांचे योग पण जीवनात सकारात्मक ऊर्जा आणणार आहेत। प्रगतीचे एक नवीन क्षितिज जे आहे ते तुम्हाला दाखवून जाईल। आत्मविश्वास वाढेल, स्थैर्य आणि यश प्रदान करणारा पण हा काळ ठरेल। ग्रहांचा आशीर्वाद जो आहे मित्रांनो हा तुम्हाला अडथळ्यावर मात करण्यासाठी आणि ध्येय गाठण्यासाठी प्रेरित करेल। मेहनतीचे फळ तर यावेळेस नक्कीच मिळणार आहे आणि जीवनात सुख समृद्ध चा एक नवीन अध्याय सर्व राशींसाठी तुम्हाला तयार होताना दिसेल। कारण मकरेतला रवी हा एका चांगल्या योगावरती मकर राशीमध्ये प्रविष्ट होत आहे। सर्वप्रथम मेष राशीचं भविष्य बघूया। दशम स्थानातून रवीचं गोचर होत आहे। कर्म, सामाजिक आणि प्रतिष्ठेवर अधिक लक्ष केंद्रित करण्याचा हा काळ तुमच्यासाठी ठरू शकतो। दशम स्थान जसे की नोकरी, करिअर, व्यवसाय आणि सामाजिक स्थान याचे प्रतिनिधित्व करते। त्याच्यावरती आता रवी सारख्या बलवान आत्माकारक ग्रहाचा प्रभाव आलेला आहे। करिअरमध्ये नक्कीच नवीन संधी पण मिळेल, वरिष्ठांकडून तुम्हाला पाठबळ पण मिळेल आणि कार्यक्षेत्रात नवीन जबाबदाऱ्या फक्त तुमच्याकडे येऊ शकतात, ज्यामुळे प्रतिष्ठा पण वाढेल। सरकारशी काही निगडीत कामे असतील तिथून पण लाभ होईल। आर्थिक लाभाची तर शक्यता खूप चांगली झालेली आहे। विशेषतः जर तुम्ही स्वतःचा व्यवसाय करत असाल ना तर आर्थिक लाभ तुम्हाला नक्कीच होणार आहे। फक्त अनावश्यक खर्च टाळा, खर्चावरती थोडं नियंत्रण ठेवलं तर बचतीला मदत होत असते। आत्मविश्वास वाढलेला दिसेल। तुम्ही लोकांसमोर तुमचे विचार प्रभावीपणे मांडताल। काही लोक तुमच्या विरुद्ध थोडे कार्य करतील पण तुमच्या मेहनतीमुळे तुम्हाला यश तिथं मिळेल। मित्रांनो, सूर्याचा मकर राशी मधला जो प्रवेश आहे तो उच्च पदस्थ व्यक्तींकडून पाठिंबा मिळवून देणार आहे। हा जो चंद्रमंगळ योग तयार होतोय हा मानसिक स्थिरता ठेवण्यासाठी नक्कीच चांगला असेल। फक्त तुम्ही काही गडबडीत निर्णय घेणे जे आहेत ते तुम्हाला त्या ठिकाणी टाळलं पाहिजे। मित्रांनो, कामाच्या ठिकाणी फक्त अहंकार टाळा किंवा वरिष्ठ आणि सहकाऱ्यांशी तुम्ही सुसंवाद ठेवणं फार गरजेचं आहे। वृषभ रास त्याच्याबद्दल आपण चर्चा करूया। सूर्य मकर राशीत आहे म्हटल्यानंतर तो वृषभ राशीसाठी 9वा झाला। हा प्रवेश जो आहे ह्या जातकांसाठी शुभदायकच ठरणार आहे। 9वं स्थान हे भाग्य, कर्म, धर्म, प्रवास, उच्च शिक्षण आणि गुरुजनांचे आशीर्वाद देणारं स्थान आहे। ह्या स्थितीमध्ये सूर्य, बुध या फलांचा लाभ करून देत असतात। भाग्याची साथ तुम्हाला मिळेल कारण की 9वं स्थान हेच भाग्यस्थान आहे, भाग्यवर्धक स्थान म्हणलं जातं। एखादी जुनी अडचण जी आहे ती सहजपणे सुटताना दिसेल। गुरुजन, मोठ्या व्यक्ती किंवा वरिष्ठांचा पाठिंबा पण मिळणार आहे, ज्यामुळे यशस्वी होण्याचे योग इथं तयार झालेले आहेत। आर्थिक परिस्थितीत सुधारणा झालेली थोडी जाणवेल। तुमच्या मेहनतीचं पण फळ मिळताना तुम्हाला दिसेल। ह्या वर्षी तुम्ही दीर्घकालीन गुंतवणुकीचा विचार पण नक्कीच करू शकता आणि ते तुम्हाला फायदेशीर पण ठरू शकतं। धार्मिक किंवा एखाद्या कामानिमित्त थोडा प्रवास घडू शकतो पण ते तुमच्या फायद्यासाठी असेल। परदेश प्रवासाचे योगही या काळात निर्माण होऊ शकतात। जे विद्यार्थी असतील त्यांना उच्च शिक्षणासाठी बाहेर जाण्याची संधी पण मिळेल। उच्च शिक्षणासाठी हा काळ नक्कीच अनुकूल आहे। विद्यार्थ्यांसाठी पण स्पर्धा परीक्षा किंवा यश मिळण्याची पण शक्यता खूप चांगली आहे। नवीन कौशल्य मात्र तुम्हाला आत्मसात केलेलं यावेळेस फायदेशीर ठरेल। घरातील वडीलधाऱ्या व्यक्तींचा आशीर्वाद किंवा मार्गदर्शन मिळेल आणि ते तुम्ही नक्की घ्यावं। कुटुंबासोबत वेळ घालवण्यासाठी तुम्ही प्राधान्य द्या, प्रायोरिटी द्या तिथं। धार्मिक आणि आध्यात्मिक कार्यामध्ये पण तुमची प्रगती होताना तुम्हाला दिसेल। रवी शनीचा जो योग आहे त्याच्यामुळे फक्त थोडंसं तुम्हाला कष्ट इथं घ्यावे लागतील आणि चंद्र गुरु जो योग तुम्हाला महिन्यातून एकदा तयार होतोय सध्या, त्यामुळे तुम्ही फक्त इथं मित्रांनो वडीलधाऱ्या व्यक्तींचा सल्ला घेतल्याशिवाय कुठलंही काम पुढे जाऊ नये, हेच माझं इथं सांगणं आहे तुम्हाला। थोडा मित्रांनो सकारात्मक विचार ठेवा, आत्मविश्वासाने पुढे जा। दान, धर्म किंवा परोपकारामध्ये सहभागी होण्याचा थोडा प्रयत्न करा। एकूणच हा जर महिन्याचा कालावधी आहे हा तुमच्यासाठी भाग्यवर्धक आणि प्रगतिशील आहे आणि समाधानकारक राहील। काळजी करण्याचं इथं कारण नाहीये। मिथुन राशीसाठी मात्र आपण थोडा विचार करूया की हा मकर राशीतला जो रवी आहे तो त्यांच्यासाठी 8म स्थानातून गोचर करत आहे। अंतर्मुखी विचार करण्यासाठी हा भाग पडेल। गुप्त ज्ञान, दीर्घकालीन परिवर्तनाचा काळ हा तुमच्यासाठी घेऊन येत आहे। कारण 8म स्थान हे धन, संशोधन, बदल आणि आध्यात्मिक उन्नतीचे प्रतिनिधित्व करते। या काळात संयम, सकारात्मक दृष्टिकोन
हा महत्त्वाचा ठरेल. आध्यात्मिक उन्नतीसाठी हा काळ खूप महत्त्वाचा आहे. जसे मी सांगितलं, अंतर्मुख होऊन स्वतःचा शोध घेण्यास तुम्हाला हा काळ मदत करणार आहे. ध्यानधारणा किंवा नामस्मरण, एखादी आध्यात्मिक साधना, त्याच्यामध्ये सुद्धा हा काळ तुमच्यासाठी खूप चांगला आहे. गुप्त ज्ञान किंवा संशोधक वृत्तीमध्ये तुमची रुची वाढलेली असेल. अचानक आर्थिक लाभ होण्याची शक्यता जास्त आहे. विशेषतः वारसा हक्क किंवा गुंतवणुकीतून फायदा होईल. अनावश्यक खर्चावर मात्र नियंत्रण ठेवणं गरजेचं आहे. हे मी सर्वच राशींना तसं सांगत असतो. स्वास्थ्याबद्दल विचार केला मित्रांनो, तर आरोग्याच्या बाबतीत काही काळजी घेणे गरजेचं आहे. नियमित तपासणी करणे, संतुलित आहार घेणे, मानसिक स्थिरता राखण्यासाठी योग आणि प्राणायाम किंवा एखादी आध्यात्मिक उपासना तुमच्या सद्गुरूंच्या मार्गदर्शनाखाली करणं गरजेचं आहे. कामकाज किंवा नोकरीचा विचार केला तर कामाच्या ठिकाणी गुप्त शत्रूंबाबत मात्र सावध राहावा. मेहनत आणि संयमामुळे लवकरच यशस्वी होण्याचा मार्ग मोकळा होत असतो. घरगुती तणाव कमी करण्यासाठी कुटुंबियांशी थोडा तुम्ही संवाद ठेवणं गरजेचं असतं. वडीलधाऱ्यांचा सल्ला घेणं हे तुमच्यासाठी कायम उपयुक्त ठरणार आहे. दर महिन्यातून तयार होणारा चंद्र गुरु गजकेसरी योग जो आहे तो आर्थिक लाभ आणि कुटुंबियांचा पाठिंबा मिळण्यासाठी तुम्हाला चांगला आहे. फक्त नकारात्मक विचारांपासून दूर राहा. स्वतःला कामातच गुंतवून ठेवा. गुप्त शत्रू किंवा अडथळ्यांवरती मात करण्यासाठी शांततेने निर्णय घ्या. स्वतःच्या आरोग्याची आणि मानसिक शांततेची काळजी घेणं मिथुन राशीसाठी फार गरजेचं आहे. हा काळ तुमच्यासाठी स्वतःच्या सुधारणा करण्यासाठी किंवा दीर्घकालीन यशासाठी तयारी करण्याचा आहे. संयम आणि मेहनतीने तुम्ही कठीण परिस्थितीतून बाहेर पडणारच आहात. कर्क राशीचा विचार करूया. सूर्याचा मकर राशीत म्हणजे तो सप्तम स्थानातून होणारा प्रवास आहे. संबंध, भागीदारी, व्यावसायिक सहकार्यासाठी महत्त्वपूर्ण आणि सकारात्मक बदल घडवणारा काळ हा तुमच्यासाठी ठरेल. वैवाहिक जीवन, व्यवसायातील सहकार्य आणि समाजातील प्रतिष्ठेचे प्रतिनिधित्व करणारे हे रवीचं गोचर तुमच्यासाठी ठरणार आहे. थोडा जर आपण वैवाहिक जीवनाचा विचार करणे इथे गरजेचं आहे. जोडीदारासोबतचे संबंध सुधारतील, त्यांच्यासोबत संवाद वाढेल, ज्यामुळे परस्पर विश्वास दृढ होतील, जुनी भांडणं पण मिटतील. जर आपण विवाहासाठी प्रयत्न करत असाल तर विवाह योगाची पण शक्यता इथं प्रबळ होत चाललेली आहे. काही मतभेद जर असतील तुमच्या जोडीदाराबरोबर, त्यावर पण काही ना काहीतरी तोडगा निघण्याची शक्यता आहे. व्यावसायिक भागीदारीतून चांगले लाभ नक्कीच होतील. नवीन प्रकल्प सुरू करण्यासाठी योग्य काळ आहे. सरकारी प्रकल्प किंवा करारातून लाभ होण्याची शक्यता आहे. व्यावसायिक सहकाऱ्यांकडून पाठिंबा मिळेल, ज्यामुळे तुमची प्रगती होईल. आर्थिक स्थितीचा जर विचार केला मित्रांनो, तर हे जो रवीचं गोचर मकरेतून होणार हे आर्थिक लाभाचे संकेत देतं. व्यावसायिक भागीदारीतून उत्पन्न वाढेल. व्यर्थ खर्च टाळून बचतीवर लक्ष केंद्रित करणं गरजेचं आहे. हे मी सर्वच राशींना सांगत आहे. समाजात तुमच्या कार्याचे कौतुक तर नक्कीच होणार आहे. तुम्हाला नवीन लोकांची ओळख पण होणार आहे, ज्यामुळे भविष्यात तुम्हाला चांगल्या संधी मिळतील. म्हणजे उपयोगी माणसांच्या ओळखी तुमच्या यावेळेस होणार आहेत. कुटुंबातील सदस्यांसोबत सुसंवाद तर वाढेल. त्यांच्या मार्गदर्शनाचा तुम्हाला नक्की उपयोग तर होणारच आहे. समाजात तुमची प्रतिष्ठा अजून मजबूत होईल. तसेच व्यवसायामध्ये आर्थिक लाभ अचानकपणे होतील, अनपेक्षितपणे होतील. काही ना काहीतरी कामं, त्याच्या ऑर्डर्स पण तुमच्या सँक्शन होतील. कुटुंबांचा पाठिंबा पण मिळेल. घरगुती सुख वाढेल. रवी बुध योग तर चांगलाच आहे. बुध आदित्य योग तुमच्यासाठी, ते मी मागील एका व्हिडिओमध्ये पण सांगितलं. त्याच्यामुळे तुम्हाला व्यवसायामध्ये एक नवीन दृष्टिकोन सापडेल. एक सल्ला आहे मित्रांनो, जोडीदार आणि सहकाऱ्यांसोबत मात्र सुसंवाद ठेवणं गरजेचं आहे. त्यामुळे मतभेद कमी होतील आणि संबंध मजबूत होतील. गुंतवणुकीचे निर्णय मात्र विचारपूर्वक घ्या. कुठेही डोळे झाकून गुंतवणूक करू नका. हा काळ जो आहे तो वैवाहिक जीवन, भागीदारी आणि व्यवसायाच्या दृष्टीने तुमच्यासाठी अत्यंत शुभ आहे. योग्य प्रयत्न आणि सकारात्मक जर दृष्टिकोन तुम्ही ठेवला तर ज्या काही बारीक सारीक अडचणी येणार आहेत त्या पण बाजूला सरकतील आणि तुमचा यशाचा मार्ग मोकळा होईल. प्रसाद कुलकर्णी, पंढरपूर. श्रीराम.